चला, आज स्वागत आहे श्रद्धाच किचन मध्ये. तर आज ना मी आता गणपती आहे तर सध्या आपल्या नॉनव्हेज बंद आहे. तर आज मी व्हेज बनवते. ठीक आहे. आणि मी एका साईडला दाखव इथं. एका साईडला टमाटर टाकला आणि कांदा टाकला लांबे लांबे आणि मिरची तुम्हाला लागेल तेवढीच तुम्ही मिरची घ्या. ठीक आहे. जास्त मिरची नका टाकू कारण की खूप तिखट होईल. नॉर्मल घ्या. मिरची मी धुवून घेते. 1 मिनिट. मिरच्या साफ धुवून घेतलात मी. आता मी याच्यामध्ये तेल टाकते. तुम्हाला लागेल तेवढं तेल तुम्ही टाकू शकता. आम्हाला पाहिजे तेवढं आम्ही बघू शकतो. दाखवा माझी मम्मी मध्ये 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 येत राहते. आमच्याकडे गणपती तुम्हाला आमचे गणपती दाखवते या. फोटो आमचा खराब केला तुम्ही लोकांनी. हा बघा आमचा गणपती बाप्पा. आमच्याकडे पिंक प्रसाद. आणि आमच्याकडे आमचे मोदक बाप्पा. आमच्याकडे पिंक मोदक. हे बघा हे पिंक वाले मोदक. हां हे स्पेशल आहे स्पेशल. आणि हे आहे मोठा मोदक आणि ते आमची सलमाऊ. सलमाऊ आणि तिथे माझी लिली. लिली बाप्पा तिथे झोपलेला आहे बाजूला. चला या कॅमेरामॅन जावा. आता इकडे तेल गरम झालेलं आहे तुम्ही बघू शकता. आता त्याच्यामध्ये थोडा राई जिरा टाकायचा. जिरा कुठे गं? आणि जिराच नाही भेटत आहे. अनिशा जिरा कुठे आहे? अनिशा जिरं काना आहे काय? जिरं हा भेटलं. याच्यात थोडासा जिरा टाकायचा. येतंय तिकडून चांगलं. थोडासा जिरा. मिरची. मला पण इथे पण टाकू. काय ते दिसतं. मिरची टाकली. त्याच्यानंतर कांदा असा लांबडा चिरून घ्यायचा. तर कांदा असा लांबडा चिरून घ्यायचा. ते मी 3 टाकले. 3 कांदा. आता मी त्याला चांगलं परतून घेणार आहे. थोडं लाल होईपर्यंत. थोडं लाल गुलाबी झाला पाहिजे. इकडून पण टाकते. आता तो कांदा थोडा लाल गुलाबी झाला ना मग नंतर आपण टमाटर टाकतो. ठीक आहे. तोपर्यंत 5 मिनिटं आता मी कांदा थोडा लाल झाला तुम्ही बघू शकता. थोडासा केला मी, जास्त नाही केला. जास्त कट केला ना थोडासा केला. जास्त केलं तर मग ते जाळासारखा स्मेल येतो. आता टमाटर टाकून दिला त्याच्यात. मी टमाटर 3 घेतले. मोठे 3 टमाटर घेतले आणि 1.25 किलो पनीर घेतलं. टाकू टमाटर. टाकून थोडं जरा छान गरम झालाय. गणपती चालले. 6 दिवसाचे गणपती चाललेत ना. टमाटर टाकून बघा असं थोडा मॅश होणार. आणि जरा जाडे कापले कारण तुम्ही ते थोडेसे जाडे कापले कारण की तुम्ही आता मिक्सरला वाटप करणार म्हणून. आणि बारीक कापले तर एकदम जाड होऊन जातं म्हणून थोडेसे जाडे कापले. आता हे थोडं लालसर होऊसपर्यंत मी आता त्याला करणार. आणि मग त्याच्यामध्ये मसाला वगैरे टाकून मिक्सरला वाटून घेतो.
घ्यायचे. तोपर्यंत मी 5 मिनिटानंतर लावला परत हलवून टाकते. थोडं लालसर झालं. आता त्याच्यामध्ये मसाला टाकून द्यायचा. आता तुमचा जो मसाला तो टाकून द्या. हळद लागेल. आमचा मालवणी मसाला. एक सेकंड थांबा, चालू द्या. मनीषा काका या वरती पहिला तर वरचा चालू. हा वाला कुठला कोणता डब्बा आहे ना? हा का? आता या दोघांपैकी कुठला तरी आहे. हे बाबा व्हिडिओ बंद केलाय काय? चालू आहे आमचा व्हिडिओ. या आतमध्ये या. आता कांदा मस्तपैकी लाल झाला. टमाटर एकदम मॅश झालाय. त्याच्यामध्ये आपण हळद टाकूया. मला हळद खूप आवडते म्हणून मी थोडी जास्त टाकते. तुम्ही थोडीशी टाकू शकता कारण की हळदीने कडू होता ना बोलतात म्हणून. तर मी थोडी जास्त टाकते. मला हळद खूप आवडते बघा. हळद तुमच्या सोयीनुसार मसाला टाका. हा आमचा मालवणी मसाला आहे. आम्ही तो चमचा टाकला. आणि हा काश्मीरी मसाला. काश्मीरी मसाला 2 चमचा. आणि ते जरा मिक्स करून घ्या. खडे मसाले टाकायला विसरली तुम्ही. खडे मसाला पण टाका थोडा थोडा. खडे मसाला टाकल्याने थोडासा स्वाद येतो. इलायची एक टाकते. इलायची थोडा 4-5 पाकळ्या लवंग. आणि इलायची 4-5 इलायची टाकते. तेल कमी टाकलेलं ना मी. आणि मसाला थोडा लाल होऊ द्यायचा. आणि मीठ. तुमच्या सोयीनुसार थोडंसं मीठ टाकून द्या. काजू आणि बदाम. बदाम का टाकते कारण की ग्रेव्ही थोडीशी घट्ट पाहिजे म्हणून बदाम टाकायचे. कारण की मग पातळ ग्रेव्ही होते म्हणून. तर बदाम तुमच्या सोयीनुसार टाका. मला थोडे जास्त लागते म्हणून थोडं टाकते. ठीक आहे. माझ्या कॅमेरामॅनला देते. आणि काजू तर पनीरमध्ये पहिला लागतात. काजू घ्या. त्याला बघू शकता मी किती टाकते. थोडे कमी वाटतात मला काजू. तुम्ही अजून थोडे टाकले. आणि कढीपत्ता माझे भाव असे खात नाही म्हणून मी त्यांना मिक्सरमध्ये वाटून टाकून देते त्याच्यात. तेव्हा ते लोक खातात. असे ते लोक खात नाही. धुवून घेऊया कढीपत्ता.
बघा हे आपला तयार झाला. तर गॅस बंद करून घेऊया. आता हे थोडंसं थंड व्हायला देऊया, कारण की गरम गरम थंड झालं तर मिक्सरला वाटून मग त्याची प्युरी करायची. ठीक आहे, तोपर्यंत मी थोडा बनवते माहिती आहे शाही पनीर बनवते. पनीर म्हणून मी नॉनव्हेज करते. ठीक आहे, कसं दिसतंय? मस्त दिसतंय. सगळे काजू 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 सगळे काजूच दिसतात, पनीर दिसत नाहीये. पनीर काजूचीच आता भाजी. थोड्या वेळानंतर येणार. चालेल चालेल, आम्हाला टेस्ट करायला तोपर्यंत द्या. तुम्ही वेट करा. ओके ओके. तुमच्या घरी ये दादा. तिला पण काय येत असेल तर आपल्या घरी येऊन व्हिडिओ बनवायला सांगितलं ना. तू खाणार का पनीर? नाही खाणार? हो, अशी खाणार? आता मी ना हे कढईमधलं त्याच्यामध्ये काढून घेतलं. तोपर्यंत थंड होते, त्याला 5-1 मिनिटं लागेल. तोपर्यंत आपण माझ्या दादाशी मस्ती करूया. तर आपण ना इकडे थोडासा पेढा घेतला, त्याच्यामध्ये आपण मीठ टाकूया. हा पेढा आहे ना आपण पहिला आपण ह्याला चपटा करून घेऊया. नंतर आपण मीठ टाकूया. आपण त्याचं मोदक केलं छोटूसा आणि तो मी ताटात ठेवणार. ठीक आहे, आता आपण जाऊया आणि त्याला देऊ. त्याला बोलूया आमची रेसिपी तयार झाली. ठीक आहे, आमची रेसिपी तयार झाली आहे. तर आता मी माझ्या दादाला देते टेस्ट करायला. ठीक आहे, करा टेस्ट करा. ओपन करा. ओपन तुझ्या भावाला द्या. दादा तुला फुल भेटत आहे. मीठ टाकून दिलेलं मीठ. आता ते आपण कट 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 करून घेऊ. तुम्हाला जसे पीस पाहिजे तुमच्या हिशोबाने तुम्ही कट करा. छोटे, बारीक, मीडियम. थोडे मोठे ठेवले तर चांगलंच आहे, कारण की मोठे थोडेसे छान लागतात खायला. म्हणून तुम्ही ना हे पनीर फ्राय करून पण घेऊ शकता, फ्राय करून पण टाकू शकता. इथे पण मी काय करते, असे मी मधून दोन केलेत आणि इकडून मी 3 भाग केले. ठीक आहे, आणि इकडून मी 3 भाग करते. ठीक आहे, म्हणजे एवढे पीस आहेत. एवढं साधं. आता मिक्सरला आपण प्युरी वाटून घेऊया.
कढईमध्ये मसाला टाकायचा. त्याच्यामध्ये मिरच्या, गॅस स्लो करायचा. त्याच्यामध्ये मिरच्या टाकायच्या आणि आपले अद्रक लसूण पेस्ट थोडीशी. आणि आता आपण जे पनीरचे काप केले ते पनीर टाकायचे. पनीर थोडे फ्राय होते. पनीर पनीर थोडेसे असे फ्राय होऊन देऊया. आता आपल्याला पाहिजे क्रीम. फ्रेश क्रीम लागणार आहे आपल्याला. बंद करा अशा. मूड चांगला आहे. गेल्या वर्षी गणपती पळाले. हा माझा भाव आहे, ह्याला घरी जायचंय आणि माझी वहिनी त्याला पाठवत नाहीये. पनीर आपले मस्त फ्राय झालेत आणि त्याच्यामध्ये ते काय टाकलंय, कांदा लसूणची पेस्ट. त्याच्यामुळे खमंग वास सुटलाय पनीरला, तुम्ही बघा. आता ह्याच्यामध्ये आपण जी प्युरी केली ना ती ही वाली, ती प्युरी टाकायची. उडालं माझ्या डोक्यावर. पूर्ण प्युरी टाकायची ती. गॅस स्लो करून द्यायचा. आता पनीर तुमचे एकदम काळे होऊन जाणार. आता तुम्हाला माहिती आहे आपल्या मम्मीची सवय की हे सगळं पुसून पाणी टाकून धुवून घ्यायचं, गॅसच नाही टाकायचं. मी सगळं पाणी टाकून धुवून घेते. बाहेर भांडणं होतं ते दाखव. दाखव. काय खूपच जास्त लागलं याला. मी ना हे सगळं नाही घेत, मी सगळं डायरेक्ट माझी मम्मी बाहेर हे सगळं पुसून घ्यायचं असतं. आयशू कळलं का, असं पुसून घ्यायचं सगळं, नाहीतर आपण असं टाकून देतो. हे सगळं म्हणजे किती सारं घेत आहे. आणि पाणी याच्यात टाकून द्यायचं. आता हे सगळं मिक्स मसाला हे सगळं बघा असं मिक्स करत नाका.
माझ्या दाताला पातळ लागतो, त्याला घट्ट नाही आवडत. ए मम्मा, माझ्या ड्रेसवर उठते. ह्याच्यामध्ये थोडं मीठ टाकूया, मीठ चवीनुसार. मगाशी आपण टाकले ना, त्याच्यामध्ये आपण पाणी वगैरे टाकलं ना, थोडंसं चवीनुसार मीठ. कोथिंबीर कापून घेऊया, कोथिंबीर कापून घेऊया. कोथिंबीर टाकून घ्या याच्यावर. आणि त्याच्यामध्ये हे नाही असायचं. आता ह्याच्यामध्ये कसुरी मेथी, थोडीशी कसुरी मेथी, कारण की वरतून पण आपल्याला टाकायची, म्हणून जास्त नाही टाकायचं तर कडू होऊन जाणार. आता बघा कसा रंग आलाय, मस्त ऑरेंज कलरचा रंग आलाय. त्याच्यामध्ये थोडी कोशिंबीर बोलते, कोथिंबीर आणि कसुरी मेथी, आणि ते मिक्स करून घ्यायचं. आता याच्यावर आपण 5 मिनिटं झाकण लावायचं, थोडंसं त्याला कड यूज करून. ना झाकण बघितलं. आता ह्याच्यामध्ये मी हे टाकते मस्का, बटर बटर बटर. त्याच्यामध्ये बटर टाकायचं, बटर तुम्हाला लागेल तेवढं टाक. मस्त झालं, मस्त तिखट पण झालं. आता ना आपण ह्याला बरोबर सगळं टाकून घेऊया. थोडीशी क्रीम टाकायची.
तुम्ही हेलो हा बघा हा माझा लिलूला नुसता सटवत राहतो तिला चिवाय तुम्हाला ती जात नाही त्याच्यानं आता आपण कोथिंबीर टाकली आणि त्याच्यावरती कसुरी मेथी कसुरी मेथी आणि मग त्याच्यावरती आपली फ्रेश क्रीम हा तुझं खावलं तरी तुझ्या खावलं ना फ्रेश क्रीम टाकली. आता त्याच्यावरती मस्का. थोडा थोडासा मस्का टाकायचा असं बाजूबाजूला म्हणजे मस्त शो होतो. मग तो मस्का विरघळला ना त्याच ठिकाणी मस्त विरघळलेला असं मस्क्याचं तूप मस्त तरंगत राहतं. ते भारी वाटतं. एकदा तुम्ही नक्की करून बघा ह्या पद्धतीने शाही पनीर आणि कसं झालं ते मला सांगा आणि मला DM करा नक्की. खास व्हेज लोकांसाठी बनवलेली. आता माझे मोस्ट ऑफ व्हिडिओ नॉनव्हेजच भेटणार तुम्हाला. बस आमच्या घरी नॉनव्हेज फिश जास्त बनतात. झालं आपलं रेडी झालं बघा तुम्ही बघू शकता. आता दाखव मला. दिसलं इथं दाखव. झालं आपलं शाही पनीर रेडी. आता तुम्ही हे कशासोबत खाऊ शकता माहिती आहे का? मैद्याची पुरी असते ना त्याच्यासोबत खूप टेस्टी लागतं. त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता. बघा एकदा मला सांगा तुम्ही करून की कसं झालंय काय आणि म्हणून मला नक्की मेसेज करा की तुम्ही कसं बनवलं. ठीक आहे. बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.